जगू तर कशाच्या भरोशावर, विषारी दारूने हिरावला संसाराचा आधार. मनीषा कन्नाके यांचा प्रशासनाला सवाल. मारेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील वेल्डर कारागीर ज्ञानेश्वर कन्नाके यांचा परवानाधारक दुकानातून विकल्या गेलेल्या विषारी दारूमुळे मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कन्नाके कुटुंबाचा एकमेव आधार हिरावला असून मनीषा कन्नाके यांनी आता प्रशासनाला उघड आव्हान दिले आहे. धनु कन्नाके हे अत्यंत कष्टाळू कारागीर होते. वेल्डिंगच्या कामातून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नातून ते आपल्या 9 वर्षाच्या दिव्यांग मुलाचे उपचार, आजारी वडिलांचे औषधोपचार आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह आनंदाने करत होते. मात्र या विषारी दारूने एका सुखी संसाराची राख रांगोळी केली आहे. पतीच्या निधनानंतर मनीषा कन्नाके यांनी हताश होऊन प्रशासनाला थेट प्रश्न केला आहे. त्या म्हणाल्या, माझ्या पतीच्या मृत्यूनंतर आता मी कुटुंबाला कशाच्या भरोशावर जगू? माझ्यासमोर आता आत्महत्ये वाचून दुसरा कोणताच पर्याय उरला आहे. मनीषा कन्नाके यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून गरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित परवानाधारक दुकानदारावर तातडीने कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करून दुकान कायमस्वरूपी सील करावे. या विषारी दारूच्या रॅकेट मागे असणारे बडे मासे कोण आहे हे प्रशासनाने जाहीर करावे. 9 वर्षाच्या दिव्यांग मुलाच्या उपचाराचा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहे. केवळ लेखी आश्वासनांनी न्याय मिळणार नाही. मनीषा कन्नाके यांचा हा लढा केवळ एका कुटुंबाचा नसून मारेगाव मधील प्रत्येक गरिबाच्या जगण्याचा आहे. अन्यायाविरुद्धचा हा लढा यशस्वी करण्यासाठी आता संपूर्ण समाजाने आणि सुजाण नागरिकांनी मनीषा कन्नाके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. जर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, यवतमाळ. मी मनीषा ज्ञानेश्वर कन्नाके आज अत्यंत दुःखी होऊन हतबल होऊन प्रशासनाकडे न्याय मागत आहे. माझे पती धनु उर्फ ज्ञानेश्वर कन्नाके यांचा मृत्यू केवळ एक अपघात नसून त्या अधिकृत परवाना असलेल्या दुकानातून विकलेल्या विषारी बनावट दारूमुळे झाला.